सीपी मुंबई मरोळ पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। आज 18 फेब्रुवारीला सीपी मुंबईला मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं। मुलांचा ज्यांचा 18 फेब्रुवारीला ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि 100 मीटरमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटत आहे। जसं गावाकडे जो टायमिंग त्या ठिकाणी 12 सेकंड त्यांचा येत आहे, तर या ठिकाणी त्यांचा जो सेकंड टायमिंग येऊन आला 18 सेकंड 20 सेकंड अशा प्रकारे टायमिंग त्या ठिकाणी येऊन राहिलं। इथलं जे सिस्टम आहे वेगळं जे विद्यार्थी मिळवणं आहे आणि मुलांचं या ठिकाणी भरपूर या ठिकाणी नुकसान होणार आहे। एक लक्षात ठेवा, 100 मीटरमध्ये वर्ष 2-2, 3-3, 5-5 वर्षाची मेहनत जे विद्यार्थी मिळवणं 100 मीटरमध्ये त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं मुलांची त्या ठिकाणी मेहनत त्या ठिकाणी वाया जात आहे। एक लक्षात ठेवा इथल्या सिस्टीममुळे। तर इथलं जे सिस्टीम आहे कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सेन्सर चिप वगैरे कशा प्रकारे आहे सीपी मुंबई मरोळची याबद्दल, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, जे सकाळी पुरं जात आहे 7, 9, 10, त्याचबरोबर 12ला जे पोरं ग्राउंडच्या अंदर जात आहे ते किती वाजता बाहेर येतात, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे तुमची 2 वाजताची जरी बॅच असेल तर ठीक आहे। आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग मारताना आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, शूज घालून आपल्याला धावायचं की बिना शूजचं आपल्याला धावायचं आहे। त्याचबरोबर सीपी मुंबईला किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था फ्रीमध्ये कुठं करण्यात आली याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आज 18 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात अगोदर सीपी मुंबई मरोळला जायचं कसं आहे ते तुम्हाला सांगून देतो। कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून असाल तर सर्वात पहिले CST ला उतरा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या रेल्वे स्टेशनवर उतरायचं आहे। तिथून जे विद्यार्थी मिळवणं लोकल पकडायचे घाटकोपरची 10 रुपये तिकीट आहे। तिथून घाटकोपरमध्ये उतरल्यानंतर घाटकोपरच्या बाजूनं घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे। घाटकोपर मेट्रो स्टेशनवर आपल्याला जायचं, तिथं जे विद्यार्थी मिळवणं 20 रुपयाची मरोळ नाकाची जे विद्यार्थी मिळवणं तिकीट फाळायची आहे आणि मेट्रोनं आपल्याला जायचं आहे। 20 रुपयामध्ये तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही मरोळ नाकापर्यंत पोहोचणार आहे। आणि मरोळ नाकामध्ये तुम्ही उतरल्यानंतर तिथून 100 ते 150 म्हणजे जवळपास 1-1.5 किलोमीटर अंतरावर जे पोलीस मुख्यालय आहे आणि तिथून जे विद्यार्थी मिळवणं सिटी बस तुम्हाला 10 रुपये तिथं सोडून देते। आणि तुम्ही जर ऑटोवाल्याला विचारलं तर ऑटोवाला 80 रुपये, 100 रुपये, 150 रुपये अशा प्रकारे पैसे लुबाडण्याचे कामं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं सुरू आहे। तर तिथून पैदल गेले ते तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे किंवा सिटी बसनं गेले ते तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे। तर पोलीस मुख्यालयापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या समोर जे विद्यार्थी मिळवणं 150 मीटर अंतरावर राम मंदिर आहे, तिथं तुमच्यासाठी राहण्याची आणि जेवणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे। दोन्ही टाईम तुम्हाला जेवण भेटणार आहे, चांगल्या पद्धतीने तुम्हाला जेवण भेटणार आहे दोन्ही टाईम। आणि त्याचबरोबर राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी फ्रीमध्ये आहे। 1 रुपया कोणाला त्या ठिकाणी द्यायचं नाही, तिथं मस्त आराम वगैरे करायचा आहे। तर आज 18 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर ज्यांचा काही रिपोर्टिंग टाईम सकाळी 5 वाजता होता, 6 वाजता होता, 8 वाजता होता, 10 वाजता होता, तर यांना सकाळी 5 वाजतापासून मुलं रांगेमध्ये त्या ठिकाणी गेले। आणि त्याचबरोबर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मिळवणं एक चूक तुम्ही करू नका, भरपूर विद्यार्थी करून राहिले। ग्राउंडच्या अंदर जाण्याच्या अगोदर जे जेवण करून घ्या, जवळपास तुम्ही जेवण त्या ठिकाणी करा किंवा फळ फ्रूट खाऊन जा, कारण की तेवढी ताकद शरीरामध्ये राहणार आहे। आम्ही ह्या चुका केल्या, आम्ही बिना उपाशी तापाशी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंड मारलं तेव्हा कुठं आम्हाला अनुभव त्या ठिकाणी भेटला। एक लक्षात ठेवा, तर फळ फ्रूट सोबत खा त्या ठिकाणी तुम्ही, जेणेकरून तेवढी एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आहे। कारण की आपल्याला 1600 मीटर इव्हेंट आहे, ताकदीचं काम आहे, गोळा फेक आहे, ताकदीचं इव्हेंट आहे। त्याचबरोबर जे 100 मीटर आहे ताकदीचं काम आहे। तर शरीरामध्ये अनाज असलं पाहिजे, तेव्हा कुठं ताकद आपल्या शरीरामध्ये राहणार आहे, तेव्हा कुठं आपण इव्हेंट त्या ठिकाणी चांगले देणार आहे। तर जेवण वगैरे करून घ्या। एक वेळा ग्राउंडच्या अंदर गेल्यावर कुठे भटकू देत नाही, कोणते फळ वगैरे नेता येत नाही ग्राउंडच्या अंदर। उद्या स्टार्टिंगला जे विद्यार्थी मिळवणं विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी रॅक्यामध्ये आपल्या बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावता आहे। आणि बॅगा ठेवल्यानंतर आपल्याला कुपन कोड त्या ठिकाणी दिला जात आहे, तो कुपन कोड आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा। आणि डॉक्युमेंट फक्त वरतं 2च ठेवा, ओरिजिनल आधार कार्ड न्या, ओरिजिनल हॉल तिकीट, हे 2 डॉक्युमेंट वरतं ठेवायचे आहे। आणि 2 पासपोर्ट फोटो, हे 2च एवढे डॉक्युमेंट लागते, बाकी कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागून न्यायला एक लक्षात ठेवा। हे डॉक्युमेंट नेल्यानंतर गेटच्या अंदर आपल्याला एंट्री दिला जाते आणि तिथं मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे। मंडपामध्ये बसवल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी 50 विद्यार्थी मोजून बसवले जात आहे। एका पोलीसवाल्याजवळ देत आहे 50 पुरं। आणि हे झाल्यानंतर तो पोलीसवाला आपल्याला आणखी समोर त्या ठिकाणी नेते आणि तिथंच हा जे विद्यार्थी मिळवणं टेबल नंबर आहे, तर जवळपास 2 घंटे बसून ठेवले जाते। 2 घंटे 2-3 घंटे बसवल्यानंतर आपल्याला टेबल नंबरपाशी नेल्या जाते।
टेबल नंबर पाशी जे आपला रोल नंबर पाहत आहे त्या टेबल नंबरच्या रांगेमध्ये लागायचं आहे आणि तिथं आपल्याला आधार कार्ड त्यांना दाखवायचे आहे। आधार कार्ड दाखवल्यानंतर हॉल तिकीट दाखवायचे आहे, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो आपला त्यांना द्यावा लागते इथं टेबल नंबर पाशी आणि आपली सिग्नेचर करायला लागते आणि आपल्याला ते फॉर्म देते, प्रतिज्ञापत्र देते, आपलं पूर्ण नाव लिहायचं, ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, सिग्नेचर करायचे, तारीख वगैरे टाकायचे। हे काही झाल्यानंतर समोर आपल्याला जे हाईटसाठी नेते, तर हाईट त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे त्या ठिकाणी। तर मशीनमध्ये त्या ठिकाणी हाईट मोजलं जातं आणि छाती त्या ठिकाणी मोजलं जातं। 165 सेंटीमीटर उंची, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले आहे आणि आपल्या स्क्रीनमध्ये मोठ्या स्क्रीनमध्ये दाखवलं जातं उंची, छाती, वजन किती आहे। हे झाल्यानंतर आपल्याला बाथरूमला त्या ठिकाणी जाऊ शकता आपण, ठीक आहे। त्यानंतर जे समोर आपल्याला एका मंडपामध्ये बसून ठेवते आणि तिथंच जे विद्यार्थी मिळून आपल्याला चेस्ट नंबर दिला जाते आणि त्याचबरोबर दोन्ही पायाला चिप लावून दिले जाते। हे काही झाल्यानंतर आपल्याला जे एका हॉलमध्ये नेलं जाते आणि हॉलमध्ये जे विद्यार्थी मिळून आपला बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी ते थंब घेतला जाते, फोटो आपला काढून राहिले। हे काही झाल्यानंतर आपले जे विद्यार्थी मिळून ज्या चिप आहे तर त्या स्कॅनिंग त्या ठिकाणी करत आहे। हे काही झाल्यानंतर तिथून आपल्याला समोर एका मंडपामध्ये बसून ठेवलं जातं 50 विद्यार्थ्यांची बॅच, तर एक पोलीसवाला त्या ठिकाणी 50 मुलांची बॅच त्या ठिकाणी नेत आहे। तर पहिला जो त्या ठिकाणी घेत आहे तर तो 100 मीटर होत आहे। आता 100 मीटरची सिस्टीम कशी आहे ते तुम्हाला सांगून देतो। बाकीच्या जिल्ह्यामध्ये 2-2 सेन्सर आहे, स्टार्टिंगला सेन्सर आहे आणि शेवटी सेन्सर आहे। याच्यात काय होते, जसं तुम्ही सेन्सरपासून निघाल तसा तुमचा टायमिंग चालू होते। पण इथं जे विद्यार्थी मिळून सीपी मुंबईला वेगळं, तर इथं कसं आहे की इथं जे विद्यार्थी मिळून एकदम एंडिंगला सेन्सर आहे, सगळ्या एंडिंगला त्या ठिकाणी सेन्सर आहे आणि स्टार्टिंगला जे विद्यार्थी मिळून ते पहिले बटन दाबत आहे, बटन दाबल्यानंतर शिट्टी वाजवत आहे, त्यानंतर आपल्याला गो त्या ठिकाणी करत आहे। अशी इथली सिस्टीम आहे आणि मुलांना जे 100 मीटरमध्ये खूप कमी मार्क पडून राहिले, एक लक्षात ठेवा। 3-3 पोरं 100 मीटरसाठी सोडत आहे आणि त्याचबरोबर 100 मीटरमध्ये जवळपास मुलांना जे विद्यार्थी मिळून खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटत आहे, एक लक्षात ठेवा। जसे गावाकडे जसा टायमिंग येत आहे तसा टायमिंग इथं येऊन नाही आला, जास्त टाईम या ठिकाणी मुलांचा येऊन राहिला, 18-18, 20-20 सेकंड एवढा टायमिंग या ठिकाणी येऊन आला, ठीक आहे। अशा प्रकारे 100 मीटर झाल्यानंतर लगेच दुसरा जो इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंगसाठी नेला जात आहे। 1600 मीटर रनिंगला 50 पोरं त्या ठिकाणी सोडून राहिले। तर आपल्याला जे विद्यार्थी मिळून बिना शूजचं त्या ठिकाणी धावू नका, कारण की कडक धडक त्या ठिकाणी ग्राउंड आहे, तर बूट घालूनच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारा। आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला चुका कोणत्याने करायच्या, भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून धावून आले, तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावा, जेवढं ट्रॅकच्या काठानं धावसान तेवढं जे अंतर कमी होणार आहे, तेवढं टायमिंग कमी होणार आहे, तेवढे जास्त मार्क भेटणार आहे। आणि जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं टायमिंग जास्त होणार आहे, तेवढे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। तर 1600 मीटर रनिंग चांगल्या पद्धतीने पारदर्शकमध्ये होत आहे, मी मान्य करतो त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग चांगलं आहे, बरोबर आहे, काही त्या ठिकाणी चूक नाही आहे। पण 100 मीटरमध्ये त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी घोर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे झाल्यानंतर जे 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मिळून तिसरा इव्हेंट आहे तर तो गोळाफेक होत आहे। तर अशा प्रकारे 3 इव्हेंट आपल्याला दिले जातात। गोळाफेक पण चांगल्या पद्धतीने आहे, पारदर्शक आहे। आणि हे काही झाल्यानंतर जे एंडिंगला जे विद्यार्थी मिळून आपल्या 50 विद्यार्थ्यांचा सगळं बॅच झाल्यानंतर त्याने ठिकाणी आपले मार्क दाखवले जाते। 100 मीटरला सिग्नेचर करायला लावत आहे, 1600 मीटरवर सिग्नेचर करायला लावत आहे आणि गोळाफेकमध्ये सर्व काही मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी सकाळी 8-9 वाजता गेले त्यांचं जे ग्राउंड आहे ते जवळपास दुपारी उन्हात तानात होत आहे आणि ते विद्यार्थी गेटच्या बाहेर रात्री 7-8 वाजता बाहेर निघत आहे। जे विद्यार्थी 10 वाजता गेटच्या अंदर गेले, 10-11 वाजता गेले, ते रात्री 9-10 वाजेपर्यंत ग्राउंडच्या बाहेर येतात। अशा प्रकारे प्रोसेस आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।